नमस्कार मित्रांनो, मी नम्रता शब्दस्पर्श चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. माझी स्वलिखित कथा नेहा एक रहस्यमय कथा आपणास कशी वाटते हे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. चला तर ऐकूया पुढचा भाग 5वा. आज सकाळी स्वप्नील लवकर उठला होता. त्याने बाळाला सुद्धा तयार केले. नेहा जेव्हा बघते आहे तर ती म्हणाली, "अरे वा, कमालच झाली आज. आज तर बाळाला सुद्धा तू तयार केलंस, का बरं?" स्वप्नील म्हणाला, "काही नाही गं, मला आज असंच तयार करावंसं वाटलं." "स्वप्नील, तू काही टेन्शनमध्ये तर नाही ना? तू जास्त टेन्शन घेऊ नको." "नाही गं, काल किती मजा आली होती ते आठव ना? आपण जेव्हा एअरपोर्टला निघालो, तेव्हा किती मजा आली." "अगं हो, तुला माहिती आहे का नेहा, पुण्याला पोहोचताच सगळ्यांना खूप भूक लागली होती. एअरपोर्टजवळच आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो. नंतर आपण घरी न जाता थोडं फेरफटका मारू लागलो. जेवणानंतर आई बाबा म्हणाले, 'स्वप्नील बेटा, आम्ही इथूनच घरी निघू म्हणतोय.' वसुधा मॉमसुद्धा म्हणाल्या, "अहो, घरी यावं लागेल तुम्हाला. उद्या सोडून देणार स्वप्नील जावई तुमचा." आणि डॅडीसुद्धा म्हणाले, "असं कसं तुम्हाला मध्येच सोडणार राजन साहेब? आता व्याही म्हणाले, तर नाही कसं म्हणू शकतो?" त्यावर राजन म्हणाले, "आजचा दिवस नातवाशी खेळा, खूप खेळा." आणि बाळ निशित जन्माला आल्यापासून कल्पनाताई आणि राजन नेहाच्या सासरी जास्त राहत होते. त्यांना आधी खूप संकोच वाटत होता. स्वप्नीलचे मॉम डॅड मावशी इतके मनमिळावू स्वभावाचे होते, कधीही परकेपणा जाणवत नव्हता. राजन तर बाळासोबत नव्याने आयुष्य जगत होते. आयुष्यातील हा टप्पा राहूनच गेला होता त्यांचा. इतक्या मोठ्या बंगल्यात 10 लोक असले तरी कमीच वाटत होते. वसुधाताई तर कितीदा म्हणायच्या, "आपण एकत्र राहत असतो तर किती बरं वाटलं असतं ना." त्यावर कल्पना आई म्हणायच्या, "स्वतःच्या घराची ओढ मनातून सोडता येत नाही." सरी मावशी म्हणायची, "अहो, आधी मस्त हा वाफाळलेला चहा घ्या बघू." राजन म्हणाले, "हो, चहा तर चालेलच." आणि मग डॅडी म्हणाले, "आमची सरी म्हणजे एक नंबर चहा बनवते बरं का." तू तिकडे बाळासोबत खेळत होती. यांच्या सर्व गप्पा ऐकून मला इतकं मनाला बरं वाटलं ना. मॉम आणि डॅड, राजन बाबा आणि कल्पना आईचे इतकं लक्ष ठेवतात हे बघून मला खूप मन भरून आले माझे. खूप आनंद झाला मला. किती कसे दिवस काढले राजन बाबांनी गुहेमध्ये याची पूर्ण जाणीव मॉम डॅडला आहे. आणि कल्पना आईने पण कसे एकटे दिवस काढले आणि तुझे संगोपन केले. ह्या सर्वांचा मान ठेवतात आई, आईचा आणि बाबांचा, डॅड आणि मॉम. मला खूप 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 छान वाटलं नेहा. हो स्वप्नील, डॅड आणि मॉम खूप छान आहेत. वसुधाताई म्हणाली, "नेहा, स्वप्नील, तुम्ही जरा या चेंज करून, मग नंतर चहा पिऊ." ते दोघं वरती गेले. सरी म्हणाली, "ते बघा आले लवकरच. काय हे वर कशाला गेले होते उगाच. चला चहा घ्या बघू." वसुधाताई म्हणाली, "बाळाच्या वेळेस नेहाला खूप त्रास होता ना, तेव्हापासून नेहाला सरीने लेक मानले आहे. खूप लढा आहे तिचा." सरी म्हणाली, "बापरे, किती हे कौतुक करताय ताई माझं." बाळ चालत राजनजवळ येऊन त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. राजनला इतका लाड आला, त्यांनी बाळाला आपल्या कडेवर उचलले. बाळाने आजोबांच्या गालाची पप्पी घेतली. "चल आपण बाहेर खेळूया." हातात बॅट आणि बॉल घेऊन ते बाहेर आले. बाळ म्हणाले, "खेळू बॉल?" थोडं थोडं तुटकं तुटकं बाळ बोलायचं. राजन बाळाला हिरव्यागार लॉनमध्ये घेऊन आले होते. तिथे कोपऱ्यात गवत फुलं बघताच त्यांना बालभारती कविता आठवली आणि ते म्हणाले, "बाळा, तू कविता ऐकतोस काय?" बाळ म्हणाला, "हो." "ऐक बाळा, रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लढा." राजन कविता गात असले तरी लाड मात्र बाळाचे करत होते. "तुझी गोजरी शिकून भाषा, गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुझला शिकवाव्या.
आभाळाची हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालुनी रंगीत कपडे, फुलपाखरा फसवावे. बाळ मोठ्याने हसू लागलं, टाळ्या वाजवू लागलं. बाळाला खूप आवडली कविता. तो इवल्या इवल्या पंजाने टाळ्या वाजवून अजून हसू लागला आणि गवत फुला रे गवत फुला म्हणू लागला. आजोबा नातवाचे हे दृश्य इतके मनोहर होते की चुपचाप नेहाने कॅमेरा टिपून घेतले. तितक्यात एक रंगबिरंगी फुलपाखरू आलं आणि ते पकडायला बाळ त्याच्या मागे धावू लागलं. ते बाळाच्या अगदी जवळ येऊन परत वर उडायचे. जणू काही त्या फुलपाखरासोबत बाळासोबत खेळण्यास मजा येऊ लागली होती. बराच वेळ दोघांची मस्ती सुरू होती. राजन पण आरामात मांडी घालून बसले आणि हा सुंदर खेळ बघून लागले. हळूहळू घरातील सगळेच हा आनंद घेऊ लागले. बाळ तर आनंदाने कधी टाळी वाजवायचे तर कधी मध्येच थांबून जोरजोरात हसायचे. कल्पनाताई म्हणाल्या, किती सुंदर क्षण आम्ही मिस केला असताना. बरं झालं बाहेर आलो आणि नेहा तू इशाऱ्याने बोलवून घेतलंस. काही वेळा नंतर हे फुलपाखरू दूर उडून गेले. नेहा म्हणाली, गेले ते फुलपाखरू. चला आपण जाऊया घरात. ती लाडात बोलत होती आणि सगळे आपापल्या खोलीत जात होते. प्रवासाचा थकवा जाणवत होता. नेहाने बाळाला घरात नेले, परंतु त्याचं लक्ष सारखं गार्डनकडे जात होतं वारंवार. फुलपाखरू फुलपाखरू करत होतं ते आणि गवत फुला रे गवत फुला बडबड करत होतं. आता मोबाईलच्या मध्ये नेटवर्क इश्यू असल्यामुळे स्वप्नील टेरेसवर NGOमध्ये बोलण्याकरिता वर गेला. आता NGOला स्वप्नीलने फोन लावला. हॅलो सर, नमस्कार. तिकडनं आवाज आला. तिकडचा व्यक्ती सांगू लागला, सर इकडे नवीनच गोंधळ सुरू झाला आहे. खरे खोटे मला काही माहीत नाही सर, पण इथला चाकर रात्रीचा पहारेकरी खूप भ्यालेला आहे. गरीब माणूस आहे सर. या कामामुळेच त्याचं घर चालतं, पण तो म्हणतो मी जिवंत राहील तर ना. सर्व हे क्लर्क फोनवर सांगत होता. स्वप्नील म्हणाला, अरे पण झाले काय आणि मला कशाला सांगतोस? सर तुम्ही म्हणाला होतात ना, या माणसांची चांगली काळजी घ्या, त्यांच्याबद्दल माहिती सांगत जा. बरं बरं सांग काय झालं? तर हा म्हणतो की अगदी पहाटे मध्यरात्री ही माणसं त्याला दिसत नव्हते. गेटला सुद्धा कुलूप होता. त्याने संपूर्ण कार्यालय तपासले, पण यांचा काही पत्ता लागत नव्हता. बाहेर खूप कुत्रे भुंकत होते. खूप वातावरण अगदी भीतीदायक वाटत होतं. अगदी काळोख रात्र आणि कुत्र्यांचा भो भो असा आवाज. आणि मी उठलो आणि इकडे तिकडे यांना बघू लागलो. तो अगदी घामाने भिजलेला मूर्छित होऊन शेवटी पटांगणात पडला. काही वेळानंतर यांच्यापैकी एकाने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले आणि तो उठला आणि ओरडला, मूर्खांनो, सगळेच्या सगळे कुठे गेला होतात? इथे बाहेर निघायचे नाही असा नियम आहे ना. काही कमी जास्त झालं तर मी काय उत्तर देणार अधिकाऱ्यांना? तर ही झाली कालची गोष्ट. काही दिवसापूर्वीसुद्धा असाच प्रकार घडला होता इथे NGOमध्ये. काल परत अधिक भयंकर घडले असा हा सिक्युरिटी म्हणतो. रात्री कुत्र्याच्या आवाजाने अधिक तो घाबरला होताच. चोर वगैरे शिरले की काय म्हणून सिटी वाजवत त्याने सर्व परिसर बघायला सुरुवात केली. ज्या दिशेने कुत्रे भुंकत होते तिकडे बघितले तर तिथे सापांचा झुंड होता. काय करावे त्याला काही कळत नव्हते. तो काठी आणायला गेला. सहज या लोकांच्या पलंगावर लक्ष गेलं तर हे परत सगळे अदृश्य झाले होते. आता तो या माणसांना बघता बघता पटांगणात काठी घेऊन आला तोवर या सापांचा झुंड दिसेनासा झाला होता. म्हणजे माझ्या आणि आतील लोकांच्या जीवाला धोका आहे. साप कुठेतरी दडून बसले असतील. सकाळ होईपर्यंत तो खुर्चीवर पाय दुमडून बसला. सकाळी सर्पमित्राला बोलवून घेतले. सगळं बघितलं पण कुठेही काही दिसलं नाही. उलट त्याला ड्रिंक केला असशील म्हणून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. तो म्हणाला, सर काहीतरी गडबड आहे इथे.
या ठिकाणी भूतांचा वास आहे आणि माझ्या मागे लागलं आहे भूत. सध्या रात्रीच्या ड्युटीवरून त्याला काढून नवीन मुलाला ठेवलं आहे. अरे ही गोष्ट NGOमध्ये सगळीकडे तुम्ही सांगणार तर गडबड होईल ना, लोकं घाबरतील ना. सध्या तरी कोणाला माहीत नाही सर. फक्त ऑफिसमध्ये माहिती आहे आणि सिक्युरिटीला कुठे सांगू नको अशी ताकीद दिली आहे. स्वप्नील म्हणाला, माझी काही मदत हवी असेल तर कळवा. हो साहेब. स्वप्नील विचारात पडला. आधी पण हॉस्पिटलमधून ही माणसं गायब झाली होती. ते कसंबसं झाकलं गेलं होतं. पण आता इथे मोकळ्या वातावरणात साप जर विषारी असतील तर कुणाच्या जीवावर बेतू शकतं. सगळं फारच विचित्र आणि रहस्यमय आहे. नेहाला हे सांगू काय? किती वर्षांतर तिला यातून शांतता लाभली. नको नको तिला नाही सांगणार. आता आमचा काही संबंध नाही त्या गोष्टीशी. यापुढे इकडे सांगू नकोस असेच सांगतो. त्या माणसांना सांभाळायची जबाबदारी तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांची होती. तेच बघतील. माणुसकी म्हणून हवी ती मदत करेल मी. पण यात नेहा आणि राजन बाबांना त्रास व्हायला नको. सध्या तरी काही सुचेनासे झाले आहे मला. इतका वेळ कुणाशी बोलत आहेस विचारलेस तर काय सांगू नेहाला? खोटं बोलायला मला जमेल का? नंतर स्वप्नीलने मोबाईल बंद केला. पण त्याच्या मनात एकच विचार घोंगावत होता. या मोहिमेत खजिना मिळेल की मृत्यूला समोर जावे लागेल? धन्यवाद. आपणास ही कथा कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.